हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. आजचा ब्लॉग आपला बरोबर 4:45 वाजता स्टार्ट होतोय बरं का. आणि आजच्या ब्लॉगमध्ये विशेष काय आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये विशेष हे समजलं का तुम्हाला हे काय आहे तर सांगून टाकते. ही आमची हुरडा पार्टी चालू आहे. इकडं गौऱ्या जमा केल्यात. ह्या गेल्या वर्षीच्या जुन्या गौऱ्यात बरं का, आमच्यातल्या लावलेल्या. आणि हे हुरड्याची कणसं जमा केलेत, इथं टाकून ठेवले बसायला. आता तर हे पहिल्यासारखे गोंडपाटे नाही राहिलेत ना. आणि शेंगदाण्याची चटणी लाईट आहे पण आहे ना, माझं मिक्सरचं भांडं खराब झाले म्हणून मग शेंगदाण्याची चटणी बनवून आणायला गेलेत प्राजक्ताच्या घरी, नाही प्रतीक्षाच्या घरी गेलेत. आणि तोपर्यंत आता मी माझ्या गायांना अजून एकदा वैरण करून घेते. ती गायांची वैरण संपली आणि त्यांना जर बिना वैरणीचं ठेवलं, आम्ही इथं गिळत बसलो तर ते आमच्या तोंडाकडे बघत बसतील. मग पहिले त्यांना वैरण करून घेते. बघत बघत 4:45 वाजले. 4 वाजता करू, 3 वाजता करू, 5 वाजता करू, ठरत आमचं आता 4:45 वाजले आमचं हुरड्या पार्टीच्या स्टार्टिंगला. तर असं जमा केलेले सामान आम्ही. खरंच तर खरी हुरडा पार्टी शेतामध्ये असते. ही आपल्या शेतातलीच ताजी ताजी कणसं तोडून आणलेली आहेत. हुरडा पार्टी शेतामध्ये असते पण अशी दिवस मावळत्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला ती छान वाटते करायला. पण मुलींना घेऊन मी कुठं जाणार ना, अंधारचं परत यायला उशीर होणार, परत घरची कामं असतात. म्हणून मग आम्ही घरीच करायचं ठरवलं. जरी उशीर झाला तरी आपल्याच घरात गोंधळ घालत बसता येईल म्हणून इथंच बेत बनवलाय हुरडा पार्टीचा. तर सोबत राहा आमच्या तुम्ही. पुढे मजा काय होती ती तुम्हाला बघायला भेटेल. मी ब्लॉग मध्ये सांगेल बरं का मेकअप करायला गेल्यात म्हणून. तर मंडळी, आपल्या हुरडा पार्टीला सुरुवात झालेली. आणि तुम्ही म्हणाली एकटीच कशी काय पार्टीसाठी, तर 2 जणी गेल्यात मेकअप करायला आणि एक मेंबर तर आमचा गायब आहे. व्हिडिओ काढायचा आहे ना म्हणून मेकअपला गेल्यात. आल्या काय सुद्धा मेकअप दिसत. तर ही शेंगदाण्याची चटणी बनवून आणली. थोडी मोठी शेंगदाणे वाटायला पाहिजे होते पण पोरींनी थोडी चुकीची केली. काय प्रॉब्लेम नाही, असू द्या. मी काढून बघितली, थोडी छान झाली चटणी. पण शेंगदाणे मोठे मोठे असतील तर चटणी खायला मजा येते शेंगदाण्याची. व्हिडिओ चालू आहे आपला. आणि तर म्हणायचं हो हुरडा खातो पोरी दिसता का नको चांगलं असलं तर म्हणून. आयु बघा ही किती मेकअप करून आली. अगं ही घालायचं कसं यात? त्याच्या आतमध्ये तुराट्याची लाकडं घालायला लागतात. आपण आणू काय तुराट्याची घालायची? थोडे निबारणं जातात. चिपाडा घालते राहणार तिथं काय. मी घातली की आणून काय ती वाढायचं त्याच्यासाठी. हार पडायसाठी पाहिजे आहे मला. होय, हार पडायसाठी पाहिजे ना. आण ग प्रतीक्षा. आणि हुरडा पार्टीसाठी आम्ही बघा काय काय तयारी केली. इथं बनवली लसणाची चटणी, इकडे आणले फरसाण, अजून इकडे गुळ आहे आणि रेवड्या आणि ही बर्फी. तर अशी आमची जोरात पार्टी चालू आहे. मला काय वाटतं ही सगळं एका ताटात काढून घेऊया आपण, हाय का नाही? 2 प्लेट आण. ही ऑर्डर देते बघ कशी. अयो वडून दिली तिला. नको ग, मरून जाईल. अयो सगळे दिसला असून मला वळलेलं. घेतली आण चिवळे. मला काय माहिती. सगळ्यांना वाटावं लागेल मग ते.
अगं मला शॉर्ट व्हिडिओ पण बनवायचा होता चिवळे, माचिसनी पेटवताना. बर ए बघ ना ग, त्याचा हार चांगला पडून देते तर नंतर भाजतात ना. त्याची आत मोठी घालते ते. पण ती जाळ भाजल्यावर करपल की, हाय का नाही ग? नाही झालं बरं. हा पेटलंय चांगलं. आणि थोडं पेटू दे की, काहीच नाही झालं. आई माझ्या झेंडूच्या झाडाला हाय लागल का? आय डोंट नो. तुला तुला बघतो थांब जरा बघतो. बघ बघ प्लेट बघतो. कपडे मला काय वाटतंय आता हे जेवकांचं ठेवावी तर वरनं अजून गौरे लावाव्यात. तसं नसतं आतमध्ये घालते थोडा हार नाही त्याचे गौरींच्या खाली जाणार किती. काय तुम्ही दोघे सांगा नाही. आम्ही दिले म्हातारे. अगं मी दुसऱ्याचं बघितलेलं किती वर्ष झाली आता. मी जास्त नाही कधीच बघितलं आतमध्ये. ह्याच्यावरनं परत लावूया की आपण. तुम्ही जरा भेटी झाली बनव की घे ना कॅमेरा. मोबाईल आण ना बुवा. अगं लय करपल्यावर नाही चांगलं लागायचं. तर मंडळी आमचं झालेली आहे सुरुवात कंस भाजायला. करपलं की ग, असं एवढं करपून खातात वे. थंड होऊ द्या आता, इकडं मांडा असं. आणि हे बघा तयारी आमची, ही अशी आहे तयारी. तर एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवून टाकायचे बरं का आम्हाला. चालू आहेत आता. भाजू दे चांगली, लय कच्ची पण काढू नका, पण सगळीकडनं भाजा नाहीतर बिघडायची पोट आपली. बिघडली तर बिघडली. थांबाय मी दिसून देऊ. माती टाकायला त्याला काय नाही होत, राखतनं काढून खात्यात ती. शिस्तीत राहायचं, शिस्तीत. धमकी टाकती आम्हाला. धमकी हातात बघू. डाकू हातात दाखव काय. शिस्तीत राहायचं म्हणते आम्हाला, शिस्तीत. आणि आम्ही दोघे गरीब बिचाऱ्या. लय गरीब आहे. मेकअप केवढा केलाय बघितलं का? काय मेकअप करायला. अरे एक मेंबर कुठे गेला, तो कधी येणार आहे पण? काय माहिती स्वप्नील दादा कुठे गेलाय आपला. हे पण करपलं ग. भाजले का ग? नाही थोडं हेकडून भाजले बोबडे. खाल्लं बघ. बोबडे भाजले. चे नाही भाजलं. बघा कशी काय अँटिक नावं ठेवलेत मैत्रिणींना. इकडे आण फुकारी, मी फुकते. धर माझा काढ व्हिडिओ. तुम्ही दिसला पाहिजे. मी हे व्हिडिओ बघायला छान वाटत ना. अजून खिटा पण मध्ये गौऱ्या. आता ही काढूया कंस आणि नंतर गौऱ्या टाकूया. काय झाली माहिती का, आम्ही हुरडा पार्टी करणारे सगळे नवीनच आहेत. हे पोरींनी पण कधी हुरडा पार्टी नाही केलेलं आहे. मी केलेली हुरडा पार्टी आमची झालेली, पण मी शाळेत असताना लग्नाच्या आधी आमच्या पप्पांनी शेतात नेलेलं, तेव्हा आम्ही हुरडा पार्टी करून खाल्ली. त्याच्यानंतर मी पण नाही कधी केली हुरडा पार्टी. मग आम्ही सगळे नवीन, आमचं कारभार चाललाय, ही मनानेच कारभार चाललाय. काय पण बघितलेलं आहे नुसतं. हा खायचा मेनू काय काय असतो ती माहिती? मी बघू काही चुळून खायला कसं लागतंय, कसं आहे का काय. त्याला दगड आपण आणलीच बघ बरं भाजलंय का. वरचं कच्चं आहे, हे कच्चं हे बघते.
असले ना मग ही टाकू का भाजायला असं इकडनं? नुसते हाय लागली बघा. करप खाऊन बघ. छान लागते कुडकुडीत करतो पण. ये ना तू पण इकडं मोबाईलला स्टँडला. आणि चुराटा घालायचा. दगड वय अशी 2 बारकी चपटा आणि थोडा गोल पवळीवरची आण. आणि धुवून आणायची बरं का. काय नाही धुवायला, तिथं कोण गेलं नाही त्या दगडांना कशाला. नको घाण असती. काय नाही घाण बिन, पवळीच्या दगडांना कशाची घाण आहे. पाखरांची लहान तिथं काय झाड आहे का पवळीच्या जवळ? नाही. ए आण ग. अहो ती पलीकडला कसं चोळायचं त्यांनी सांगा बरं. गोल दगड आण एक, हातातला अलीकडचा राहू दे आणि गोल दगड आण ती चोळायला. तुला माहिती तिला माहित नाही, तू आणायचं ना जाऊन. कशाला तिला काय नुसती बसून ठेवायची काय. आण आण. ती अशीच करते आम्हाला. ह्याच्यात थोडी विष आहे. ही मला अशी कुचकेवणी करतात माझी. मला सगळ्यांनी आणणे चाललाय माझं. माझी मम्मी माझ्या घरची. आता काय करते, कंस ठेवते आणि नंतर ही करते है ना, गौरे लावते वरनं है ना ग. आणि थोडी दांडी मोठी आणली पाहिजे होती, भाजते ही हाताला. न्यायचं होता ट्रॅक्टर मध्ये. बाळ चौधरी बघ उचल सध्या एक थोडं चरबीत आणलं तर लय उपकार होते ना. आपण ती माझी वणी आणली तर लय उपकार होते. ते लाव का ह्याच्यावरनं गौऱ्या? हा आता मस्त लावलेत ना मी पण. ही ना ग लय मोठी सारखी आमची वणी आणली. अगं मला वाटतंय पण हे चुकीचं करतोय आपण. मला पण वाटतं काय करतात माहिती का, रानात खड्डा करतात. हा शारदाबाई म्हणजे तुम्ही गलत खड्डा करतात आणि त्याच्यात गौऱ्या जाळतात, हार करतात चांगला. आणि नंतर मग ते हारामध्ये कंस टाकतात आणि मग वरनं गौरे लावून ठेवतात. मग ती भात कंस तसेच चोळायचं असतं. ह्याच्या खाली काय खात्रायला काय नसतं त्याच्या खाली हातरायचं. मागं सर जरा मागं सर जरा खाली चुकीच्या जागेवर ठेवलंय का ग. करपून दुरळ नागुणा तरी पाहिजे होते ग आपल्यापाशी, आहे का नाही. सांगितलं असं त्याला. हा कसं करायचे काय करायचे ते. धुरकट लागू नाही ही. हा लागल काय धुरकट. दगड थोडा चुकीचा आणलाय. अगं असा ठेव दगड. जातो कंस भाजलं मी तोडून देते. नको बाई मी चोळते कंस लागलाय का लागला घेरला आणि थंडी वाजते त्या गौऱ्यांना पडते खाली. अगं कंस बदलायला लागतं तो खाल्लं भाजली. सेटिंग करून करून तर भाजली कंस. नंबर छान भाजलेत ना. पलटी करते कंसांची पलटी करते. अगदी करते फिरव की त्याला अजून. नको बाई लोणचं, लोणचं कोण खातं याच्या बरोबर. तू इकडे येऊन बसते का, ही कोण आपण इकडे हातरायची का है ना.
अगं ह्याला तोंडी लावायची तुला काय गरज नाही, एवढं खमक लागते. हे इकडे ये प्रतीक्षा तू. उठ. दगड आण. अगं इथे ये ना, इथं इथं जवळ एक अशी तिकडनं कॅमेरा दिसते ना बघ तुझा. एकदम टायमावर आले बरं का चौधरी साहेब. का ब्राईटनेस कमी जास्त होतोय काय ह्याच्या सेटिंग मध्ये झालं मला काही कळना झाले. काय खायला पाटीत ठेवले त्यांना तिकडं. आम्हाला कंस भाजायला येत नव्हती व आम्हाला वाटत होतं कोणीतरी असलं असतं सांगायला तर बरं झालं असतं. सांगा की कसं भाजायचं काय. इकडे बघा बेत आम्ही काय काय केलंय त्याच्यासाठी. काढ काढ काढ. हार असतो त्याला लई मोठा हार करावा लागतो आणि ते असं नसतं तेच करायचं. खड्डा खांदा करावा लागतो खड्डा. असू द्या आमचं भागलं आता. आताच भागलं तरी बस झालं. बघा बघा किती नाव ठेवतात आम्हाला हे का बघा. अगं नाव म्हणजे खड्डा पाहिजे त्याला. खड्ड्यात असं म्हणजे एक लाकूड घेऊन असं आत टाकलं लागतं वरून हारायला पाहिजे. ते कंसराळी काय कधी खायची दोप करा आपले सगळे कधी पोळायचा तुम्ही. ओ तुम्ही जावा बघा तुमचं कामधंदा. टाक इकडं. तर मंडळी सगळा खेळ मोडला गेला आमचा. मी शेतात गेली, दिवस मावळायला गेला होता, गिनीगोला आणायला गेलेली आणि हे बघा पोरींनी तोपर्यंत सगळा हुरडा चोळून ठेवलाय. मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. दिवस मावळायला गेला व अंधार पडायला लागला आता. वा 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 मस्त मस्त खावा. कशी टेस्ट आहे सांगा. ये की स्वप्नील ये खायला. हुरडा पार्टी चालू आहे. फोटो काढते तुम्ही बसा ना तिघ पण. मी फोटो काढते. चौघांचं पण काढूया आपण. कॅमेऱ्याकडे पाठ करून कोण बसत. काय मारलं रताळे. रडायला लागलं. मी पण खावा की. चटणी खाल्ल्यावर रडायला लागलं. एक नंबर बेत झाला. घर गेला की आमचा सुटका मारली दोघांनी. हा कधी आला. ही आले झाल्यावर रेवडे खावा. रेवडे तिकट लागलं ना. मिक्सर मध्ये आणलं बारीक कुठलं आम्ही परत नाही हो मला की तुम्ही सुटका आणली मी भट्टी केली ना चालेल. अर्धी अर्धी भट्टी केली. किती झाली पण आले. मी एवढा थोडा केला आणि दळून आणला किती घरा तिथे झाला आपल्या टी रस्ते नको माहिती. चुलपुलटून ठेवली आमचा डोळा हात आवाज बसतो. प्लेट मध्ये घेऊन जा खायला हुरडा घे. तर मंडळी आमच्या हुरडा पार्टीला खूप मजा आली आणि अप्रतिम असा बेत झालेला आहे. एक नंबर बेत झालाय आमचा. बघा काय काय ठेवलंय खाण्यासाठी आणि इतकी काय भारी टेस्ट आली. तर कुणाकुणाला माहिती नाही हुरडा कसा करतात कसा खातात. आमच्याकडे शिकायला येऊ नका अजिबात कारण आम्हालाच माहिती नव्हता. आम्ही सगळी वाट लावली होती. आमच्या चौधरी साहेबांनी आल्यावर सांगितलं त्याला खड्डा खायला लागतो हे ते असं तसं काय काय. आणि मला मध्ये जावं लागलं गिरीगोल गवत आणायला. ते आमचा मध्ये व्हिडिओ पण स्टॉप झाला होता. तर असा असतो हुरडा. ज्वारीच्या कच्च्या बिया असतात हिरव्या त्याला म्हणतात हुरडा. आणि एक नंबर असा बेत असतो. आणि ज्यांना माहिती त्यांनी आमच्या गावाला या आपण हुरडा पार्टी करूया. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. काय काय असं सांग. गाजर म्हणजे मी दिदी यायची आधी सगळी तयारी करून. गाजर बडीशेप हरभरा
फरसाण, नंतर मग रेवड्या, शेंगदाण्याची चटणी, नंतर गुलाबजामुन, गुलाबजाम असतं बर्फी, मैसूर पाक पण असतो. हां म्हणजे बर्फीचा एक प्रकार. मी लिहिन माझ्या पोरांना असं पोरीला दोघींना पण. बापू तर नाही यायचंय, दिदी संध्या येणार. त्यांनी कशाला कधी खाल्ले तेव्हा पोरींनी माझ्या हुरडा. आरबाटून सुटलं नाही त्यांना पण नाही माहिती आरबाजला, त्यांना पण रात हा रानात, त्यांना रानात नेणार. ह्या टायमाला असं पार्टी चालू झाली पाहिजे तिथं. म्हणजे 5 वाजल्यापासून आज कसं तयारीला लागलं होतं तसं तयारीला लागावं लागेल. डाराही काढून जाणार. ह्या टायमाला घरी यायचं खाऊन. 7:30ला धारा काढायच्या.